इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाले केली सुटका, जगण्याने छळले होती, अशी आशयाची कविता आहेत भटांची। परंतु हीच कविता जी आहे ती राहडगाववासियांच्या जीवनात आता सत्यात उतरतं की काय असं पाहायला मिळते। कारण मरणानंतर अंत्यविधीसाठीचा संघर्ष जो आहे तो इथल्या लोकांना करावा लागतोय। स्मशानभूमीच्या जागेवर जर आपण पाहिलं तर अतिक्रमणाने वेढा घातलेला आहे, त्यामुळं अतिक्रमण काढावं, हक्काची जागा द्यावी यासाठी वारंवार राहडगाववासियांचा जो आहे तो पाठपुरावा सुरू आहे। परंतु प्रशासन जे आहे ते या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहडगाववासियांना केला। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर प्रजासत्ताक दिनापासून जे आहे ते या ठिकाणी उपोषण सुरू आहेत, आमरण उपोषण सुरू आहे। सोबतच आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नग्न आंदोलन केलं जात आहे। 100 पेक्षा अधिक राहडगावचे ग्रामस्थ आहे आणि प्रशासनाला जे आहे ते आपले अधिकार हक्क मागते। स्मशानभूमीची जागा आम्हाला दिली पाहिजे, मृत्यूनंतर मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी हक्काची जागा आम्हाला द्यावी ही मागणी करतात। आपण बघू शकतो महिला देखील मोठ्या संख्येने या उपोषणामध्ये सहभागी झालेले, आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत जे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काय सांगणार, मरणानंतर देखील यातना होत आहे? मी राहडगावरून दत्ता महाराज देवघर बोलतो। ही ब्रिटिशकालीन पुरातन स्मशानभूमी आहे, पूर्वी होती आताही आहे। आजताग आहे तिथे दफन आणि दहन ह्या दोन्ही गोष्टी आज तारखेपर्यंत होत आलेल्या आहेत। या वर्षामध्ये पावसामध्ये सुद्धा काही दहन झालेलं आहे। वरून पाऊस सुरू आहे आणि खालून पाणी येत आहे, त्या चितेच्या खालून पाणी येत आहे, तरीसुद्धा एवढ्या याच्यातही लोकांनी ताळपत्री धरून त्या प्रेताला त्या प्रेताची पूर्णपणे विल्हेवाट लावलेली आहे, दहन केलेलं आहे। त्यातला कुठलाही मांसाचा तुकडा किंवा कुठली हड्डी तिथे राहिली नाही। पूर्ण ती एवढ्या पावसातही आम्ही ती लाकडं ठेवून त्याला पूर्ण व्यवस्थितपणे त्याचं विल्हेवाट लावलेली आहे। आणि काय मागणी, काय त्रास होतोय प्रशासनाकडनं, काय मागणं मान्य होत नाही? सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे स्मशानभूमी प्राचीन आहे, पुरातन आहे। इथे कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि तो विकास झाला पाहिजे। इथे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, इथे तीन शेड झालं पाहिजे, ओटा झाला पाहिजे। म्हणजे समजा यदा कदाचित 2 मृत्यू या गावात झाले, गावालागतची स्मशानभूमी आहे, तर एका ठिकाणी दहन होऊन दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्रेताला सुद्धा तिथे दहन करता आलं पाहिजे, अशी आमची एवढीच मागणी आहे की याचा पूर्णपणे विकास व्हावा आणि जे अतिक्रमण आहे हे पूर्णपणे काढून टाकण्यात यावं आणि गावाला न्याय द्यावा। नक्कीच अतिक्रमण काढलं पाहिजे, गावाला न्याय दिला पाहिजे असं म्हणत आहेत। आपल्यासोबत महिला आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आंदोलन सुरू आहेत, काय सांगणार काकू? आंदोलन सुरू आहे, तुम्ही स्वतः सहभागी झालेले आहेत, स्मशानभूमीसाठी उपोषण करण्याची वेळ आहे ग्रामस्थांवर। स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा आपल्याला आंदोलनं करून आपले हक्क मिळवावे लागून राहिले, ही अतिशय खेदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे, हक्क अधिकार दिलेले आहे आणि तरी आपल्याला आंदोलनं करावे लागून राहिले, म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे। आणि इथे मी तर सासूरवाशी नाही, मी 32 वर्षापासून समजा या गावामध्ये आलेली आहे, तेव्हापासून पाहून राहिली की इथे दफन विधी होतो आहे, म्हणजे अंत्यविधी होत आहेत आणि किती पाऊस असला, झडी लागलेली असली तरी ते करावं लागतं आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीला हे गावातले गावकरी लोक म्हणजे तोंड देत आहे, पण प्रशासन काहीही करत नाही आहे आणि ते उदासीन आहेत। आणि म्हणून लोकांनी आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि इथे पहिलेपासूनच ही स्मशानभूमी आहे, स्मशानभूमी होती आणि स्मशानभूमीच राहील हे सर्वांचं म्हणणं आहे। नक्कीच आपण बघू शकतो ही जागा आहे स्मशानभूमीची, परंतु या ठिकाणी अतिक्रमणाने जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वेढा घेतलेला आहे। त्यामुळं पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तसं उघड्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागते। अनेकदा पाऊस येतो, त्यामुळे जे आहे ते अग्नी दिल्यानंतर चिता जी आहे ती अनेकदा विझून जाते। अशा अनेक समस्यांना या संपूर्ण राहडगावातल्या ग्रामस्थांना तोंड द्यावं लागतं। त्यामुळं हक्काची स्मशानभूमी मिळाली पाहिजे यासाठी जो आहे तो संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचा सुरू आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवसपासून त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। दररोज वेगवेगळे आंदोलन या ठिकाणी होते, आज अर्धनग्न आंदोलन आहे। काल जर आपण पाहिलं तर भजन म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं प्रशासन या आंदोलनाची दखल घेणार का आणि या मागण्या ज्या आहेत त्यांच्या रास्त मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, राहडगाव, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.